नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामार्फत नागपूर खंडपीठासाठी इथं भरती निघाली आहे. नागपूर न्यायालयाकरता भरती असणार आहे मित्रांनो. एकूण इथं 45 पदांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. 7वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. शिपाई पद इथं आपलं असणार आहे मित्रांनो. 7वी पासवर शिपाई पदासाठी अप्लाय करू शकता तुम्ही. एकूण 45 पदांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला असणार आहे मित्रांनो. कशा पद्धतीने अप्लाय करणार, सिलेक्शन प्रोसेस काय असणार, सॅलरी किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे. तर तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ. चॅनल नवीन आहे त्याला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, आता जाहिरातीत आलेली जाहिरातीबद्दल बोलून घेऊया. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ भरती असणार मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या स्थापनेवरील शिपाई या सध्याच्या स्थितीत रिक्त असणारी 24 पदे, सध्याच्या स्थितीमध्ये 24 पदे रिक्त असणार मित्रांनो. आणि पुढील 2 वर्षामध्ये रिक्त होणारी 12 पदे असणारे, अशा एकूण इथं 36 पदांकरता उमेदवारांची निवड यादी जाहीर केली जाईल. आणि इथं 9 उमेदवारांना प्रतीक्षा यादीमध्ये तयार करायची आहे मित्रांनो. असे एकूण 45 होणार आहे. 45 जणांसाठी इथं वॅकन्सी असणार. यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकास खालील नमूद पात्रता, निकष आणि अटी पूर्तता करणाऱ्या निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्या संदर्भात निवड यादी व प्रतीक्षा यादी ही प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठीच वैध राहील मित्रांनो. ओके. सदर पदाची वेतन मॅट्रिक्स आपल्याला S3 असणार आहे. 16,600 पासून 52,400 एवढी आपल्याला इथे सॅलरी बघण्यात मिळते मित्रांनो. अधिक नियमानुसार इतर देय भत्ते पण असणार आहे मित्रांनो. असे असणार आहे आपल्याला इथे मित्रांनो. दिव्यांग व्यक्तींकरिता आरक्षणासाठी दाखल याचिक एल क्रमांक 1137/2018 सह जनहित याचिक क्रमांक 72/2018 मध्ये दिलेल्या निर्देशनानुसार दिव्यांग व्यक्तीस 4% पदे म्हणजे एक पद राखीव ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके. सदर पद दिव्यांगांच्या योग्य प्रवर्ग निश्चित केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाद्वारे अधिसूचना केल्यानंतर नजीकच्या भविष्यात भरण्यात येईल मित्रांनो, असं सांगितलेलं आहे. आता पात्रताबद्दल इथं बोलायला गेले मित्रांनो. पात्रता वय मर्यादा आपण बघून घ्यायला. प्रवर्ग दिलेला आहे. किमान वय व कमाल वय म्हणजे किती असणार आहे. अराखीवसाठी इथं खुल्या वर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग महाराष्ट्र शासनाचे निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 18 पासून तर डायरेक्ट त्यांना वय लागू नये. जे कर्मचारी वगैरे असतात शासकीयसाठी न्यायालयीनचे, ओके, त्यांच्यासाठी उमेदवार कमीत कमी 7वी पास असावा. तर बघू शकता इथं 7वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. उमेदवारास मराठी भाषा बोलता, वाचता, लिहिता येणे आवश्यक आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो, उमेदवारांना शारीरिकदृष्ट्या क्षमता आपला आणि निर्व्यसनी असावा सांगितलेलं आहे मित्रांनो. ओके. निर्व्यसनी पाहिजे, त्यांना शारीरिकदृष्ट्या आपलं चांगले पाहिजे. तर पात्रता आपल्या पात्र उमेदवारांकरता अटी वगैरे दिलेल्या आहे. उमेदवार हा महाराष्ट्र रहिवासी असावा म्हणजे महाराष्ट्रामध्ये रहिवासी इथं अप्लाय करू शकता. आदिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे मित्रांनो. उमेदवार करार 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 करण्यास सक्षम असावा. इथं करार करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल तरच अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे. जर तुमच्यावर कोणते गुन्हे वगैरे असेल, कोणत्याही प्रकारचे न्यायालयीन, त्यानंतर SPSC, UPSC, MPSC, UPSC किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगांच्या द्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड प्रक्रियेमध्ये उपस्थित राहण्यात कायमचे काढून टाकले नसावे, अपात्र ठरविले नसावे असे सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारास फौजदारी न्यायालयाचे दोषी ठरविले नसावे. फौजदारी खटला प्रलंबित नसावा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र इथं लागणार आहे मित्रांनो. ओके. आपल्याला 2 मुलं पाहिजे फक्त आपल्याला. उमेदवारास सध्याच्या स्थितीत न्यायालयीन शासकीय सेवेत असल्याचे त्याचे तिन्ही विद्यमान कार्यालयाचे पुनर्परवानगी घ्यावी, ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो, उमेदवारांची अल्पसूची दिलेली आहे. जाहिरातीत अनुसरण प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जांच्या संख्येनुसार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, गुणवत्तेनुसार चाचणी, लेखी परीक्षा, अल्पसूची शॉर्टलिस्टेड तयार करण्यात येईल मित्रांनो. तसेच शारीरिक क्षमता, विशेष अर्थ चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी अल्पसूची करण्याचे सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो इथे दिलेलं आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत दिलेली आहे. अर्ज सादर करताना आपल्याला बॉम्बे हायकोर्ट .nic.in या वेबसाईटवरील आपल्या अधिसूचनांचे काटेकोरपणाने पालन करून
अर्ज सादर करावा सांगण्यात आलेले मित्रांनो. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल मित्रांनो. तसेच आपल्याला इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला ऑनलाईन फॉर्मच भरायचा आहे, आपल्याला कोणतीही दुसरी पद्धत नसणार आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो, पात्रता असलेल्या उमेदवारांची ऑनलाईन अर्ज बॉम्बे हायकोर्ट .nic.in यावर आपल्याला वेबसाईटवर दिनांक 18/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक 18/2/2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून उघडलेली आहे आणि दिनांक 4/3/2025 पर्यंत इथं आपल्या संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायचे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, उमेदवारांनी संपूर्ण जाहिरातीचे वाचन करून अर्ज भरावा. संपूर्ण भरलेला अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची अर्जाची प्रिंटआउट काढावी. सदर अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा. सदरील अर्ज शासकीय कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत. मात्र निवड प्रक्रियेदरम्यान दिलेल्या अधिसूचनाचे सदरील अर्जात प्रत कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत मित्रांनो. असं सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांच्या स्वतःच्या आपल्याला पासपोर्ट साईज फोटो पाहिजे मित्रांनो. इथे साईज वगैरे दिलेली आहे, 40 KB मध्ये आपल्याला पाहिजे असं जी सांगितलेलं सिग्नेचर वगैरे आपले. ओके. आणि फोटो आपला स्वाक्षरी अपलोड खात्री करावी. अर्जावर दुसऱ्या फोटो स्वाक्षरी असल्यास उमेदवारास निवडीच्या टप्प्यामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास उमेदवारांना फक्त शेवटचा अर्ज विचार करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारांनी इथं ऑनलाईन आपल्याला वेबसाईट लिंक दिलेली आहे. रिक्वेस्टवर जायचं, रिक्वायरमेंटवर जायचं, पिऊन इथं नाव असेल त्याच्यावर आपल्याला अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फॉर्म वगैरे भरून घ्यायचे. SBI कडून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने इथं फीस पेड करायची मित्रांनो. 50 रुपये असणार आहे, फक्त जास्त नसणार आहे. ओके. तर उमेदवारांची आपली सर्व माहिती योग्यरित्या भरून झाल्यास शेवटी आपल्याला आय ॲग्री बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. ओके. सबमिट करायचं आहे. उमेदवारांनी स्वतःच्या माहितीसह जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रत प्रिंटआउट ॲप्लिकेशन्स आपल्याकडे रजिस्ट्रेशन ID नंबर टाकून प्रिंट आपल्याला काढून घ्यायची, स्वतःकडे जतन करून ठेवावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपण जाहिरातीतील नमूद शैक्षणिक पात्रता व इतर आपल्याला बाबींची पूर्तता केली असेल तरच आपला अर्ज स्वीकारला जाईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन नोंदणी शुल्क आणि त्याबाबत सूचना वगैरे दिलेली आहे मित्रांनो. तर उमेदवारांना अर्ज करताना नोंदणी शुल्क असणारे 50 रुपये मात्र. ओके. SBI कलेक्ट याद्वारे ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. सदर शुल्क हे नापरवता आहे. त्यासाठी उमेदवारांची युजर मॅन्युअल मध्ये दिलेल्या निर्देशांचा पालन करणे आवश्यक आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, अर्ज स्वीकारण्यासाठी फक्त यशस्वीरित्या नोंदणी शुल्क खात्यात जमा झालेल्या व्यवहारांची विचार केला जाईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. SBI कलेक्शन सुविधाद्वारे तयार केलेले नियम, अटी, शर्तींची कोणत्याही जबाबदारी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ प्रशासनासाठी नाही. ऑनलाईन पेमेंट करताना काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्यांची सर्वस्व जबाबदारी उमेदवारांची राहील. याबाबत कोणत्याही स्वरूपाची चौकशी, दाव्याची दखल घेतली जाणार नाही मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ज्या उमेदवारांनी मुलाखतीकरता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांची स्वप्रमाणित छायांकित प्रत त्यांची मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीत वेळी सोबत आणायची मित्रांनो. आपण जेव्हा मुलाखत असणार आहे मित्रांनो आपली, ते आपल्याला सगळे डॉक्युमेंटेशन सोबत घेऊन जायची आहे आपल्याला. ओके. त्यामध्ये काय काय असणार आहे? जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र पण चालेल, SSC बोर्डचं प्रमाणपत्र पण चालेल मित्रांनो. ओके. दिलेलं आहे. शैक्षणिक अर्हता, आपल्या पात्रतेची आपल्याला गुणपत्रक पाहिजे मित्र, 7वी 10वी 12वी जे पण आपल्याकडे शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक पात्रतेचे आपल्याला परीक्षा प्रमाणपत्र 10वी 12वी जे पण असेल ते लागणार इथं आपल्याला गुणपत्रक प्रमाणपत्र दोघं. त्यानंतर आपल्याला जाहिरातीत प्रसिद्ध नंतरची तारीख असलेली 2 प्रतिनिष्ठ व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे मित्रांनो. की हुद्दा, पत्ता, फोन नंबर नमूद असावा असे सांगायचं आहे. जाहिरातीसोबत नमुना नुसार इथं आपल्याला तुम्हाला मी खाली दाखवणार आहे. ओके. त्यानुसार मित्रांनो, तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिनिशन सर्टिफिकेशन. ओके. त्यानंतर आपल्याला सेवा योजना कार्यालय नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्रांची प्रत द्यायची. लहान कुटुंब घोषणा प्रमाणपत्र लागला नमुना आपल्याला त्या जाहिरातीत दिलेली आहे, ते मी दाखवणार आहे तुम्हाला खाली. त्यानंतर उमेदवारांचे न्यायालयीन आपल्याला शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची कार्यालयांची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे.
उमेदवारांच्या नावात बदल झालेला असल्यास नावांच्या बदलात शासकीय राजपत्राची, त्यानंतर मित्रांनो विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी मित्रांनो. संबंधित आपल्याला मित्रांनो इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह न्यायालय प्रशासनाने मागणी केलेले इतर कोणतेही दस्तावेज, ओके, असे इथे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप दिलेलं आहे. तर आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची प्रमाणे आपल्याला पात्र उमेदवारांना पुढील निकषांप्रमाणे निवड प्रक्रियेमध्ये आपल्याला सामोरे जावे लागेल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला चांदणी लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला असणारे 30 गुण असणारे प्रत्येकी दिलेले आहे जसं की. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला चांदणी लेखी परीक्षा 30 गुण असणारे, उत्तीर्ण गुण आपल्याला 15 असणारे किमान गुण. ओके, लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील मित्रांनो, ऑब्जेक्टिव्ह टाईप. ओके, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. परीक्षेच्या प्रश्नातील एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असणार मित्रांनो. ओके, तर आपल्याला मराठी भाषेमध्ये असणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला 2 नंबरला शारीरिक क्षमता व विशेष अर्थ चाचणी असणार मित्रांनो. ते 10 गुण असणार आहे. तोंडी परीक्षा म्हणजे तोंडी मुलाखत 10 गुण असणार मित्रांनो. एकूण 50 गुणांची आपल्याला निवड प्रक्रियासाठी लागणार आहे मित्रांनो. ओके, ती दिलेली आहे. ते एक मध्ये चाचणी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अल्पसूची पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी बोलवण्यात येईल. शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी उत्तीर्ण झालेल्या अल्पसूची पात्र उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे तोंडी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल मित्रांनो, असे सांगण्यात आलेलं आहे. आणि ती 2 दिलेली मित्रांनो उमेदवारांनी निवड ही उक्त नमूद निकषांमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार केली जाईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेश प्रमाणपत्र ईमेलद्वारे पाठवण्यात येईल मित्रांनो. उमेदवारांनी प्रवेश प्रमाणपत्र परीक्षेच्या वेळी सोबत आणावे सक्तीचे आहे. सक्तीचे आहे. प्रवेश प्रमाणपत्र सोबत नसल्यास आपल्याला परीक्षेमध्ये बसू दिले जाणार नाही मित्रांनो. अल्पसूचित पात्र उमेदवारांसाठी लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी तसेच तोंडी मुलाखतीचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालय संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. यासाठी उमेदवाराने संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी असं सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारांकरिता इतर आवश्यकता सूचना दिलेल्या आहे मित्रांनो. परीक्षेचा प्रकार, परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अंशात बदल करणे याबाबत सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवलेला आहे. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची दावा सांगता येणार नाही. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी अर्जदाराने दिलेली माहिती खोटी सादर केलेली किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याने आपल्याला निर्देशनात आल्यास आपल्याला ते उमेदवारांना नियुक्ती प्रक्रियेमधून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल मित्रांनो, अथवा तिच्यावर आपल्याला काढण्यात येईल असं सांगण्यात आलेले आहे. ओके, गुन्हा काढून टाकण्यात येईल. सदरून जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या पद त्याच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कारणास्तव पदे कमी जास्त झाल्यास निवड केलेल्या उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क त्यानंतर आपल्याला प्रस्थापित करता येणार नाहीत, अथवा कोणत्याही वैध कारणामुळे भरती प्रक्रिया रद्द झाल्यास याबाबत अर्जदाराला कोणतेही दावा सांगता येणार नाही. सदरून पदे जशी जशी रिक्त होतील त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो अर्जदार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षेकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. मुलाखतीस नियुक्तीपूर्वी उमेदवारांची जाहिरातीनुसार पात्रता झाल्यास तपासण्यात येईल. त्यावेळी उमेदवारांची अपात्र आढळल्यास त्याचे व तिचे नाव निवड यादीतून वगळण्यात येईल मित्रांनो, इथे सांगण्यात आलेलं आहे. केवळ अर्ज दाखल केला यावरून चाचणी लेखी परीक्षा किंवा नेमणुकीसाठी पात्र ठरणार नाही. तसेच उमेदवारांची उच्च शैक्षणिक पात्रता हा सदर निवडीसाठी मुख्य आधार मानला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके, मुलाखतीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची त्यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांची मूळ प्रती पडताळणीसाठी आणाव्यात. तसेच कार्यालयास मान्य होईल अशी स्वतःचे फोटो प्रमाणपत्र, फोटो ID म्हणजे आपला आधार कार्ड, पॅन कार्ड जे पण असेल आपल्याकडे ते घेऊन जायचं. वाहन परवाना, ओके, एखादी ID पण घेऊन जायचंय. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो
पात्र उमेदवारांना नेमलेल्या तारखेला लेखी परीक्षेसाठी शारीरिक क्षमता, विशेष अर्थ चाचणी, तोंडी मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे लागेल. कार्यालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे भरती प्रक्रियेतील वेळापत्रक बदल बदलू शकतो. असा बदल वेळोवेळी उच्च न्यायालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध केली जाईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही बदलाबाबतीच्या सूचना उशिरा मिळाल्यामुळे नियोजित तारखेस व वेळेस लेखा परीक्षेत शासकीय क्षमता, विशेष अर्थ चाचणी किंवा मुलाखतीस उमेदवारास अनुपस्थितीत राहिल्यास मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर प्रशासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार, दावा विचारता घेतला जाणार नाही. ओके, असं इथं ऐकला पण जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. अपूर्ण चुकीच्या माहिती असलेला अर्ज नाकारला जाईल. उमेदवाराने दिलेल्या कोणत्याही तपशील खोटा किंवा चुकीचा असल्यास आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतून भाग घेण्यास परवानगी दिली जाणार नाही आणि नियुक्ती झाल्यास त्याला काढून टाकण्यात येईल. कोणत्याही वस्तुस्थितीत दडपवल्यास अर्ज नाकारला जाईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे इथं. ओके, उमेदवाराने लेखी परीक्षा तसेच शारीरिक क्षमता, विशेष अर्थ चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच त्यांच्या अर्जात छाननी व त्याने तोंडी मुलाखतीने वेळेस आपल्याला हजर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर तोंडी मुलाखतीसाठी आपल्याला इथं पात्रता अंतिमरित्या ठरवण्यात येईल. केवळ पात्र उमेदवारांची तोंडी मुलाखत घेण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे इथं. ओके, आता मित्रांनो, उमेदवारांचे निवड समितींच्या सदस्यांना किंवा उच्च न्यायालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना भेटण्याची किंवा त्यांच्यावर त्याच्या निवड प्रक्रियेसंबंधित वैयक्तिक अथवा कोणतेही कोणामार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला निवड प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येईल. या संबंधित निवड समितीचे निर्णय अंतिम राहील मित्रांनो. त्यानंतर निवड यादीतील उमेदवार नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या कालावधीत कार्यालयात रुजू होऊ शकला नाही तर त्याचे नाव निवड यादीतून काढून टाकले जाईल. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला इथं हजर राहायला सांगितलं जाईल त्या दिवशी तुम्हाला हजर राहायचंय. ओके, त्यानंतर निवड यादीतील उमेदवारास त्यांचे नेमून दिलेल्या वेळेचे कार्यालयात हजर न झाल्यामुळे किंवा निवड यादीतील उमेदवारांनी त्यांच्या यादीतील वैधतेच्या कालावधीत राजीनामा दिल्यामुळे जर रिक्त झालेले तरच प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना विचार करण्यात येईल. त्याबाबत सर्व अधिकार प्रशासन उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांच्याकडे स्वतःहून राखून ठेवलेला आहे. निवड यादीतील उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीतील 2 वर्षांच्या परिवीक्षणाच्या कालावधीमध्ये असेल मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 2 वर्षासाठी इथं कालावधीसाठी इथं घेण्यात येणार आहे. ओके, परिवीक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण झाल्याबद्दल प्रमाणपत्र जारी होईल. नियुक्तीच्या सेवा कोणत्याही वेळी कोणत्याही नोटीस न देता आपल्याला किंवा कोणतेही कारण न देता समाप्त केली जाऊ शकते मित्रांनो, सांगता दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे, या निवड प्रक्रियेतील निवड समितीने घेतलेले निर्णय हा अंतिम असणार आहे मित्रांनो. ओके, नागपूरकडून या नोटिफिकेशन आलेले 17/2/2025 ला मित्रांनो. ओके, मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ. ओके, संयुक्त प्रशासनाकडून आलेली प्रलंब प्रशासक. आता आपण इथं बघणार आहोत मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना वगैरे दिलेल्या आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता उमेदवारांनी संबंधित पदे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. ऑनलाईन अर्ज इंग्रजी भाषेमध्ये भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरणे सुरू करण्यासाठी उमेदवारांना आपल्या स्वतःचे पासपोर्ट फोटो आपल्याला पाहिजे 40 KB मध्ये व सही आपल्याला पाहिजे 40 KB मध्ये. ओके, उमेदवारांना अचूक माहिती भरायची. त्यानंतर आपल्या उमेदवारांची माहिती भरताना संपूर्ण नाव, आपले स्पेलिंग, त्यांच्याजवळ उपलब्ध असलेले शैक्षणिक कागदपत्रांचा अचूक नमूद करावे असं सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारांचे पत्रव्यवहार अचूक पत्ता द्यायचा आहे मित्रांनो. पत्रव्यवहारासाठी आपल्या पिनकोड सहित, जसं की तुम्हाला त्यांच्याकडून काही पोस्टाने काही पाठवलं तर आला पाहिजे. ओके, उमेदवारांचे उपयोगात ईमेल, मोबाईल नंबर आपल्याला द्यायचा आहे मित्रांनो. जो उपयोग करत असाल, तुम्ही मोबाईल नंबर वगैरे चालवत असाल, डेली ईमेल ॲड्रेस वगैरे बघत असाल, तो द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला काही मेल वगैरे आले किंवा कॉल वगैरे आला तुम्हाला जेणेकरून तिथं आलं पाहिजे. उमेदवारांनी आपली जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे अथवा जन्म प्रमाणाची अचूक लिहावी असं सांगण्यात आलेलं आहे. उमेदवाराने त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारात ज्या भाषेचे ज्ञान आहे त्यांनी नोंद करावी मित्रांनो. ओके, उमेदवारांनी त्याला
ओळखत असलेल्या दोन प्रतिनिष्ठ व्यक्तीकडून चांगली वर्तणूक चारित्र्याबाबतचा दाखला प्राप्त करावा आणि अर्ज करताना सदरील व्यक्तींची माहिती अर्जात नमूद करावी. सदरील दाखला हा जाहिरात प्रसिद्धीनंतरच्या तारखेसह असावा मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो सदरील आपल्याला इथं विविध प्रतिनिष्ठ, त्यानंतर आपल्याला इथं व्यक्ती ही उमेदवारांची जवळीक नातेवाईक मित्र नसावी मित्रांनो हे सांगण्यात आलेलं आहे. उमेदवारास असलेल्या अपत्याविषयी योग्य ती माहिती सदरील आपल्याला रकान्यात भरायची मित्रांनो. की रकाना तुम्हाला मी दाखवणार अपत्य वगैरे किती, मुलं वगैरे, आपल्याला CGPA वगैरे, ग्रेड वगैरे आपल्याला चेक करायचे किती असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिली. उमेदवाराविरुद्ध फौजदारी गुन्हा वगैरे नसला पाहिजे. आपल्याला खरी माहिती द्यायची असेल तर आपल्याला सांगायचं आहे. उमेदवारांनी अर्जात योग्य त्या ठिकाणी 40 KBचा आपल्याला फोटो आकार इथं अपलोड करायचा आहे. सिग्नेचर अपलोड करायचं, इथं आय एम ॲग्री वर क्लिक करायचं आहे आणि फायनल सबमिट. रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला प्रिंटआउट काढून घ्यायची. ओके. ID नंबरवरून. ओके. नमुना फॉर्म नंबर 1 घोषणापत्र, इथं सर्व घोषणा प्रमाणपत्र, श्रीमती कुमारी जे पण किती नाव वगैरे, आपलं वय काय राहणार, कुठले. ओके. आज रोजी मला इतकी मुलं आहे, 2 मुले आहे. ओके. तर 1 मुलगा 1 मुलगी, किती संख्या इथं टाकायचं अशा पद्धतीने दिनांक टाकायचे, ठिकाण टाकायचे, आपली सिग्नेचर करायचं, नाव टाकायचं त्याच्या खाली. ओके. अविवाहित जे अविवाहित असतील त्यांना लागू नाहीये. जे लग्न झालेले त्यांच्यासाठी असेल, बिना लग्न झालेले नाही तर काही लागणार नाहीये. आणि नमुना ब जो असणार आहे चारित्र्य पडताळणी हे सगळ्यांना लागणार आहेत. इथं आपलं नाव वगैरे, गाव, तालुका, जिल्हा, येथील रहिवासी, मी या मागील किती वर्षापासून ओळखतो याला, असं तसं इथं टाकायचं. ओके. ठिकाण वगैरे टाकायचं आहे इथं. आणि त्यांच्या इथं सह्या वगैरे घ्यायचे, प्रमाणपत्र देणाऱ्यांचे नाव इथं सही घ्यायची, नाव टाकायचं, हुद्दा, पत्ता टाकायचे. ओके. अशा पद्धतीने मोबाईल नंबर क्रमांक टाकायचा आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचं हे असणार आहे. आणि आपल्या ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आपल्याकडे भरपूर टाइम आहे मित्रांनो अजून पण, तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन आपल्याला फॉर्म इथं भरून घ्यायचा, ज्याला पण इथं भरायचा असेल त्यांनी. ओके. तर त्यांनी दिलेलंच आहे तक्त्यामध्ये. आपल्याला इथं कुठं गेलं ते आपण ते एकदा बघून घेणार आहे. परत तारीख वगैरे काय दिलेली आहे ते इथं बघू शकता. 18/2/2025 ते आपल्याला 4/3/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून घ्यायचे. कोणतीही काही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला याची PDF फाईल भेटून जाईल मित्रांनो. अप्लाय करण्याची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि टेलिग्रामची लिंक, व्हॉट्सअपची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो, तिथून जाऊन जॉईन होऊन जायचं. लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचं आहे. काही शंका असेल तर मला तुम्ही टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा करू शकता मित्रांनो. ओके. तुमच्या वेळेनुसार. ओके. तुम्हाला काही विचारायचं असेल तर. आणि जास्तीत जास्त मित्रपरांना शेअर करा, ज्यांना पण इथं नोकरीची गरज आहे. महाराष्ट्रामधील नागपूर खंडपीठसाठी इथं काम करायचं, शिपाई म्हणून आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो आपल्यासाठी. ओके. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब अपॉर्च्युनिटी, गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब, त्यानंतर गव्हर्नमेंटचे GRs योजनांचे व्हिडिओ सगळे आपल्या चॅनल अपलोड होत असतात. आणि डेली अपडेट वगैरे आपण टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला देत असतो. तर टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपला जॉईन व्हायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आपण